भटक्या समाजाला जातीचे दाखले द्यावेत अशी मागणी करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भटक्या समाजाकडून उपोषण सुरू आहे। आज तिसऱ्या दिवशी सुद्धा संजय कदम यांच्या नेतृत्वात भटका समाज आंदोलनात उतरलेला आहे। सांगली जिल्ह्यात 6.5 लाख भटका समाज आहे, मात्र यातील 2 लाख भटक्या समाज बांधवांना अद्यापही जातीचे दाखले मिळत नाहीत। जातीच्या दाखल्यांसाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवलेले आहेत, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही। त्यामुळे भटक्या समाजाला जातीचे दाखले त्वरित देण्यात यावेत अशा मागणीसाठी सांगलीत तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे। आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक भटक्या समाजातील लोक कलाकार सहभागी झाले होते। नाव संजय मारुती कदम, राहणार पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड। आम्ही 7 जून 2017ला या देशातील लँडलेस होमलेस समाज जो विमुक्त गुमंतू गुम्मकडार्थ गुमंतू खानाबद समाज, मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं। हे अभियान आता मोटरसायकलवर बाईकवर चालू आहे। हे अभियान आता भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून 2.5 करोड भटक्यामुक्त समाज बांधवांना जोडत सांगली जिल्ह्यात आलो। सांगली जिल्ह्यामध्ये भटक्यामुक्त समाजाची लोकसंख्या 6.5 लाखापेक्षा जास्त आहे, पण सांगली जिल्ह्यामध्ये 2 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले आणि जात पडताळणी नाही। त्याच्या मागचं कारण आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला। आमचे जन्माचेच पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार, आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकरी आम्हाला भेटणार नाही। म्हणून आम्ही लँडलेस आहे, होमलेस आहे। म्हणून आम्ही 20,000 जातीचे दाखलेचे फॉर्म घेऊन आलो, फायली घेऊन आलो। ते आम्हाला स्पॉटरित्या जातीचे दाखले द्यावं, जात पडताळणी करून द्यावी, झिरो पेंडन्सी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित करावा। आणि राज्यामध्ये आमचे 80 लाख असे लोक आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत। म्हणून आता विधानसभा चालू आहे, सगळ्या आमदारांनी विधानसभेमध्ये आमचा आवाज ठेवावा आणि त्वरित आदेश काढून जिथं भटक्यामुक्त समाज आहे तिथं विना ॲड त्यांना जातीचे दाखले स्पॉटवर द्यावा। त्यावेळेसच मी हे आमरण उपोषण सोडेल। हा आमरण उपोषणाचा हा माझा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवशी पण सुद्धा मी जलत्याग अन्नत्याग केलेला आहे। अजून मला एकही प्रशासनाचा व्यक्ती आलेला नाही आहे, लिखितमध्ये असं काही लेखी पाठवलेलं नाही आहे। आम्ही इथं मेडिकल सुविधासुद्धा नाही आहेत, वैद्यकीय अधिकारीसुद्धा तपासणीला आलेले नाहीत। इथं आमच्या महिला लोक 10,000 लोक इथं जमलेले आहेत, यांच्याकडे बाथरूमची सुविधा केलेली नाही आहे, पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे। म्हणून कलेक्टरांनी ती व्यवस्था करावी आणि तात्काळ आम्हाला जातीचे दाखले द्यावे। आमचे जर जातीचे दाखले आम्हाला नाही भेटले तर त्या सिग्नलपासून ते त्या सिग्नलपर्यंत 20,000 झोपड्या लागतील आणि त्यानंतर जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले नाही भेटणार तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आम्हाला हे मायबाप सरकार, आमचं मायबाप सरकार आहे आणि म्हणून आमचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो, आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आम्हाला जातीचे दाखले देणार। त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावं ही नम्र विनंती। जर माझा मृत्यू झाला तर पूर्ण देशभरामध्ये 30 करोड भटक्यामुक्त समाज मी जोडून ठेवलेला आहे। ते 30 करोड भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल आणि दिल्लीला पूर्ण घेरावा घालेल। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावा, आम्हाला लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर बसण्याचा मौका द्यावा। आम्ही काय राजकारणात नाही आहे, आम्हाला राजकारणाशी देणं पण नाही आहे, आमचा कोणत्या पक्षाशी संबंध नाही आहे, कोणत्या संघटनेशी संबंध नाही आहे। हा आम्ही समाज म्हणून एकत्र आलो आहे, त्यामुळे समाजाला जातीचे दाखले द्यावं एवढीच आमची तुमच्या सगळ्यांना विनंती आहे। आमचा कोणाला विरोध नाही आहे। आमचं जर वोट पाहिजे असेल प्रत्येक आमदाराला तर आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवलेच पाहिजे। नाही ठेवले तर तुम्ही आता विधानसभा झाल्यावर तुम्ही येणारच आहे तुमच्या मतदारसंघात, प्रत्येक मतदारसंघात तुमच्या घराच्या समोर आम्ही 10,000 लोक आंदोलन करेल, हे मी तुम्हाला आत्ताच समजून सांगतोय। नंतरून बोलू नका की संजय कदम आमच्या घराच्या समोर येऊन आंदोलन केलं। त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आम्हाला जातीचे दाखले द्या, आम्हाला काय नको, आम्हाला लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर बसण्याचा मौका द्यावा, अन्यथा लई मोठं आंदोलन होईल। तुम्हाला सगळं माहिती आहे। त्यामुळे आम्हाला प्रशासनावर आणि सरकारवर विश्वास आहे, या लोकशाहीवर विश्वास आहे। त्यामुळे हे शांततेने आंदोलन चालू आहे, एकदम इथं कुठं गालबोट नाही आहे, कोणतं काही कोणाचा विरोध नाही आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला जातीचे दाखले द्यावे।